every soul. सजग किंवा माइंडफुलनेस यामध्ये काही कठीण असेल तर ते म्हणजे सातत्य राखणं. अर्थात त्यासाठीही एक युक्ती आहे. सुरुवातीला ट्रिगर पॉइंट किंवा एक खूण ठेवायची. माझी ध्यानाची वेळ आहे आंघोळीनंतर, पण नाश्त्याच्या आधी. थोडक्यात काय तर ध्यानाची सवय ही दिनक्रमातल्या कोणत्या तरी कामाशी जोडून घ्यायची. मग तो आपल्या दिनक्रमाचा एक भाग होऊन जातो. अशी कुठली खूण, ट्रिगर पॉइंट तुम्हाला ठेवायला आवडेल? चौथ्या दिवसाच्या सत्रात तुमचं स्वागत आहे. भावना आणि विचार यांच्यामध्ये न गुंता फक्त त्यांचं निरीक्षण कसं करायचं याबद्दल काल आपण ऐकलं. अर्थात हे बोलणं सोपं आहे. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मलाही यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. सगळ्यांनाच करावे लागतात. भावना किंवा विचारांसोबत वाहत जाण्याची तीव्र इच्छा होणं हे अगदी साहजिक आहे. पण सजग, जागरूक राहून तो मोह टाळला पाहिजे. एखाद्या परक्या माणसाकडे बघतो ना आपण, तसं अलिप्तपणे त्यांच्याकडे बघता आलं पाहिजे. ध्यानाच्या सरावाशिवाय हे सगळं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी उपयोगाचं पडतं. चला आता तुम्हाला सोयीस्कर असणारी बैठक घाला. आरामशीर खोल श्वास घ्या. पूर्ण घेतल्यावर थोडा वेळ तो फुफ्फुसात राहू द्यात. नंतर श्वास सोडा. शांतपणे हळूवार डोळे बंद करा. थोडे दीर्घ श्वास घ्या. घ्या. श्वास घेत रहा. तुमच्या नाकपुड्यांमधून हवा आत जाऊन तुमच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचते याची जाणीव होते का बघा. काही क्षणांसाठी तुमचा श्वास धरून ठेवा. मग हळूहळू श्वास सोडा. हे करत असताना शरीर थोडंसं शिथिल करा, थोडंसं सैल करा. नेहमी करतो तसंच श्वसन सुरू ठेवा. शरीर हलकं झाल्याचं जाणवतंय का ते बघा. शरीरावरचा ताण कमी होताना जाणवतंय ना. अजून काही दीर्घ श्वास घ्या. धरा आणि सावकाश सोडा. हे करत असताना तुमच्या शरीरावरचा ताण कमी होत असल्याचं जाणवेल. अगदी नेहमी करतो तसेच श्वास घ्या, पण त्यावेळी शरीराच्या होणाऱ्या हालचालींकडे मनाने बघा. तुम्हाला मनातून कसं वाटतंय?
शांत वाटतंय, हलकं वाटतंय का अस्वस्थ वाटतंय? आता आपण शरीराची ही प्रतिक्रिया समजून घ्यायला सुरुवात करू. तुमचं माथ्याकडे म्हणजे डोक्यावर लक्ष जाऊ द्या. तिथे काही जाणवतंय का? तिथे कोणत्याही प्रकारची अस्वस्थता किंवा स्वस्थपणा जाणवतोय का? त्याची नोंद घ्या. त्याला बदलायचा किंवा थांबायचा प्रयत्न करू नका. फक्त लक्ष द्या. हळूहळू तुमचं लक्ष कपाळावर आणा. तुमचं लक्ष थोडं खाली म्हणजे हळूहळू मणक्यावर येऊ द्यात. लक्षात घ्या, हे सगळं करत असताना तुमचं मन इकडे तिकडे भरकटण्याची अगदी पूर्ण शक्यता आहे. आपलं मन भरकटतंय असं लक्षात आलं की पुन्हा शरीराला जाणवणाऱ्या संवेदनांकडे लक्ष द्या. अशा तऱ्हेने शरीराला पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत मनाने निहाळून घ्या. हळूहळू तुमचं लक्ष पुन्हा भरकटू लागेल. त्याकडे फक्त बघा, त्याची जाणीव करून घ्या. तुमचं लक्ष पुन्हा पुन्हा श्वासाकडे आणण्याची क्रिया करत राहा. आता रिलॅक्स व्हा. तुमच्या मनाला पूर्णपणे मोकळं सोडा. जिथे त्याला भरकटायचं असेल तिथे भरकटू द्या. मनावर काहीही लादू नका.
आता लक्ष पुन्हा तुमच्या श्वासाकडे आणा. तुमच्या शरीरात आणि मनात जे बदल जाणवतील त्यांची नोंद घ्या. आता तुमच्या आजूबाजूला लक्ष द्या. कानावर पडणारे आवाज ऐका किंवा शांतता अनुभवा. वाऱ्याची झुळूक तुमच्या शरीराला स्पर्श करीत असेल त्याची नोंद घ्या आणि हळूहळू डोळे उघडा. तुम्हाला या सत्रानंतर कसं वाटलं? सत्राला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही कसे होतात आणि आता तुम्हाला काय वाटते? फरक जाणवतोय का? आपल्या विचारांकडे एखाद्या परक्यासारखं बघणं, त्याच्यात न गुंतणं हे जमतंय का तुम्हाला? तुम्ही विचारांना लगाम घालायला बघत आहात की साक्षी भावाने त्यांच्याकडे बघत आहात हे तपासा. आणि आपण उद्या 5व्या दिवसाच्या सत्रासाठी भेटणार आहोतच. शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहम् आत्मोऽहम् आत्मोऽहम् आत्मस्वरूपोऽहम् आत्मोऽहम् आत्मोऽहम् आत्मस्वरूपोऽहम् शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं सत्योऽहं सत्योऽहं सत्यस्वरूपोऽहं सत्य
सत्योऽहं सत्योऽहं सत्यस्वरूपोऽहम् शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मस्वरूपोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मस्वरूपोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं पूर्णोऽहं पूर्णोऽहं पूर्णस्वरूपोऽहं पूर्णोऽहं पूर्णोऽहं पूर्णस्वरूपोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहम् Happy soul